हाय मित्रांनो, तर EWSचं जे विद्यार्थ्यांना डाऊट आहे तो मी तुमचा सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. इथे जर बघितलं तर आपल्याला एक GR काय सांगतो, GR हे सांगतो की निवड प्रक्रियेत महिला प्रावीण्य प्रमाणपत्र खेळाडू म्हणजे महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त म्हणजे कोणते कोणते आहे ते. तर इथे बघा, इथे जर आपण बघितलं तर महिला खेळाडू ओके हे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्तच्या समांतर आरक्षणानुसार यांच्याकरिता समांतर आरक्षण आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुच्छेद पुढील इथं आहे पुढील वर्षात ओढण्यात येत नाही. सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. म्हणजे काय होतं, जर ह्यांचा उमेदवार जर कॅन्डिडेट भेटला नाही तर तो काय होतं, जनरलमध्ये त्याच्या जागा कन्वर्ट होऊन जातात. तर इथे बघा, आता माजी सैनिकाचं पण तसंच आहे. एखाद्या भरतीमध्ये वर्षात माजी सैनिक यांच्याकरिता समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष 1 वर्षाच्या कालावधीकरिता पुढे ओढण्यात येईल. पुढील भरती वर्षातही अनुशेष पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तर सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतात. म्हणजे तुमचा डाऊट काय होता की इथं जे आहे, आता जर आपण जर जागा बघितल्या ओके, जागांचा जर आपण विचार केला तर आपल्या जागा कुठे आहेत, ह्या जागा आहेत. जागा इथे पण दिल्या आहेत, पण इथे आपण कट ऑफचा विचार करतोय ना. तर इथे जर बघितलं तर आपले ओपन जनरलच्या जागा किती होत्या, तर 103 होत्या. तर त्या अनुषंगाने 1030 विद्यार्थी घेणं गरजेचं होते. पण त्यांनी किती घेतले विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आपले घेतले होते 1225 विद्यार्थी. म्हणजे 1030 मायनस करा म्हणजे 5 आणि टोटल किती विद्यार्थी घेतले त्यांनी 1225. तर 22 म्हणून 5 जर काढले तर आपले उरतात 17. ओके, म्हणजे 175 विद्यार्थी त्यांनी एक्स्ट्रा घेतले. 175 विद्यार्थी एक्स्ट्रा घेतले म्हणजे टोटल जवळजवळ किती, 175ने 176 घेतले असेल. जवळजवळ त्यांनी 18 विद्यार्थ्यांच्या ज्या जागा होतात त्या म्हणजे वाढवून टाकल्या ना. म्हणजे 180 विद्यार्थी जर जवळजवळ त्यांनी जर एक्स्ट्रा जर घेतले तर म्हणजे त्या आपल्या जागा किती वाढल्या मग 18 ना. ओके, तर त्या 18 जागा कोणत्या आहेत, तर त्या तुम्ही बघू शकता की त्या 18 जागा अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या आहे. तर इथे जर तुम्ही गेला खाली EWSच्या कॅटेगरीमध्ये, जर शेवटच्या पेजला जर तुम्ही गेला तर इथे बघू शकता तुम्ही, ह्या अनाथच्या सोडून द्या. हे बघा, अनाथचं जर आपण सोडला तर इथं होमगार्डसाठी आपल्या जागा किती होत्या, 18 जागा होत्या. तर त्यांना 18च्या वरती उमेदवार मिळाले आहेत. हे बघा, किती विद्यार्थी झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23, म्हणजे आपल्या 18च्या वरतीच झाल्या ना. तर 18+ आहे म्हणजे त्यांना हे जे आहे होमगार्डचे गृहरक्षक दल, तर ते विद्यार्थी मिळाले आहे. ओके, म्हणजे हे त्यांना मिळाले आहे विद्यार्थी. तर राहिले कोणते आता, पोलीस पाल्याचा
जर आपण विचार केला तर पोलीस पाल्य किती भेटले आहे त्यांना? 1 2 3 4 4 विद्यार्थी भेटलेले आहे. म्हणजे इथं तुमचे किती विद्यार्थी कमी आहेत? तर इथे जवळजवळ 7 जे विद्यार्थी आहेत, म्हणजे 7 विद्यार्थ्यांच्या जागा इथे शिल्लक राहिल्या पोलीस पाल्यामध्ये. अंशकालीनच्या ह्या 18च्या 18 इथे शिल्लक राहिल्या. ओके. आणि भूकंपग्रस्ताच्या अंशकालीन नंतर काय होतं? माजी सैनिकच्या किती जागा आहे? तर 53 जागा आहे. तर पण इथे त्यांना भेटले किती? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 त्यांना आपल्याला भेटले आहे. 15 म्हणजे जवळजवळ 38 जागा त्यांच्या पण शिल्लक राहिल्या माजी सैनिकांच्या. ओके. 38 जागा जरी शिल्लक राहिलेल्या असल्या 38, तर हे मी सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, ते इथे आहे. त्याच्यामुळे थोडी खिचडी वाटते, पण मी तुम्हाला एक सरळ साध्या शब्दामध्ये सांगतोय की इथे जर तुम्ही आलाय तर आपल्या अंशकालीन उमेदवारांच्या 8 जागा, पोलीस चाइल्डच्या 7 जागा. ओके. तर ह्या किती जागा होत्या? पोलीस चाइल्डच्या 7 जागा आणि आपल्या 38 जागा ह्या एक्स सर्व्हिसमॅनच्या होत्या. ओके. एक्स सर्व्हिसमॅन हे अंशकालीन पदवीधर, हे पोलीस चाइल्ड. ओके. तर एवढ्या जागा तुमच्या मतानुसार शिल्लक पाहिजे होत्या. आणि राहिलं दुसरं कोणतं? अर्थक्विक अफेक्टेड. आपण सगळं समांतर इथं 7 कॅन्डिडेट त्यांना भेटलेले आहे. 25चे मिनिमम मार्क्स आपले 25 होते, तर त्याच्यावरती 26च्या वरती कोणत्याच अर्थक्विकवाल्यांना मार्क नाही आहे. म्हणजे 7 इथं झालं. प्रकल्पग्रस्त 18 पाहिजे होते, 18च्या वरती हे प्रकल्पग्रस्त आहे. जवळजवळ किती कॅन्डिडेट आहे? हे जवळजवळ 40 एक कॅन्डिडेट असेल. ओके. तर म्हणजे आपल्या GR नुसार काय सांगितलं आहे की ह्या ज्या कॅटेगरी आहे, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि माजी सैनिक आणि अंशकालीन पदवीधर. आता माजी सैनिकाचं तर बघितलं की 1 वर्ष ते अनुशेष ठेवतात. म्हणजे आपल्या ह्या ज्या जागा आहे एक्स सर्व्हिसमॅनच्या 38 जागा, तर ह्या 1 वर्षभर म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यापासून 1 वर्षभर जशाच्या तशा ठेवण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर काय होईल? नंतर एक वेटिंग लिस्ट लागते. म्हणजे याचं एक परिपत्रक निघतं की 1 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पुढच्या भरतीपर्यंत जर ह्या नाही भरल्या तर त्या काय होईल? तुमच्या जनरलमध्ये कन्वर्ट होऊन जातील. ओके. मग तिथं वेटिंगवाले विद्यार्थी उचलल्या जातील. ओके. तर हे आहे. आता महिलांसाठी किती? 106 जागा होत्या. म्हणजे आपल्या 1060 विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे होत्या, पण त्यांनी ॲक्च्युली मुळात त्यांना भेटल्या किती? त्यांना भेटल्या फक्त 262 एवढ्या महिला भेटल्या होत्या त्यांना. म्हणजे 262 एवढ्या महिला भेटल्या होत्या. ओके. म्हणजे त्यांना 106 पेक्षा तर जास्त महिला भेटल्या ना. म्हणजे ह्या पण आपल्या जागा जनरलमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही. म्हणजे महिला पण गेलं आपलं. ओके. माजी सैनिक पण गेलं. फक्त आपल्या कन्वर्ट कोणत्या होतील? ह्या अंशकालीन पदवीधर. पोलीस चाइल्डचं अजून मला फिक्स माहीत नाही की त्या कन्वर्ट होऊ शकतात किंवा नाही, पण त्या नाही. तर आणि आपले विद्यार्थी जे जनरल कॅटेगरीमधून घेतले आहे ते 1225च्या जवळजवळ विद्यार्थी आहे. म्हणजे 180 विद्यार्थी अजूनच एक्स्ट्रा घेतले आहे. तर ते कशामुळं घेतले आहे? तर ते घेतले आहे आपले हे अंशकालीन पदवीधर जे होतं ते त्यांनी, म्हणजे आपल्या 103 जागा ज्या राहील त्या 103 प्लस या 18. ओके. तर अशा प्रकारे आपल्या ह्या जागा राहील. ओके. तर 121 आपल्या जागा झाल्या. म्हणजे जवळजवळ 1210 विद्यार्थी त्यांनी घ्यायला पाहिजे होते ना. 18,000 पण त्यांनी घेतले किती? 1225 विद्यार्थी घेतलेले आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये काहीही चुकी नाही आहे. ओके. EWS कॅटेगरी म्हणा किंवा तुमचा जो कट ऑफ लागलेला आहे पोलीस भरतीचा, तर याच्यामध्ये काही चुकी नाही आहे. तर विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो आहे की बाबा त्यांचं म्हणणं आहे की 1080 विद्यार्थी. आता इथं महिला आहे 1060 आहे.
घ्यायला पाहिजे होत्या, पण त्यांनी 262 घेतल्या. अरे पण आपल्या जर जागा बघितल्या तर 106 आहे. 106पेक्षा घेतलेल्या महिला जास्त आहे. तर त्याच्यामुळे ह्या कन्वर्ट होण्याची गोष्टच नाही आहे. जर इथं महिला जर 106पेक्षा कमी घेतल्या असत्या तर मग ज्या उरलेल्या जागा होत्या त्या आपल्या सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट झाल्या असत्या. तसंच खेळाडूचं होतं. खेळाडूमध्ये जर 18पेक्षा जास्त कमी उमेदवार जर मिळाले असते तर त्या कन्वर्ट झाल्या असत्या. आपला अंशकालीन उमेदवार तर एक पण मिळाला नाही. त्याच्यामुळं काय झालं, ज्या 18च्या 18 जागा होत्या त्या याच्यामध्ये कन्वर्ट झाल्या. 103 + 18 121. ओके. तर फक्त त्याच जागा कन्वर्ट होतील. माजी सैनिकाच्या तुमच्या वर्षभर जशाच तशा राहतील. तर कट ऑफ हा चेंज होणार नाही. कट ऑफ हा बरोबर लागलेला आहे. तर तुम्ही याच्याविषयी काहीच ऑब्जेक्शन वगैरे घेऊ नका. मी अगोदरच्या पण व्हिडिओ सांगितलं आहे. जर त्यांना कॅन्डिडेट मिळाले नसेल तर ते जशाच तसं त्यांनी मिनिमम कट ऑफ लावून आपले विद्यार्थी घेतलेले आहे. तर तुम्ही इथे कट ऑफ पण बघू शकता एक साईडला, की एवढेच विद्यार्थी आपले त्यांनी बरोबर घेतलेले आहे, जसे त्यांना पाहिजे तसे. तर याच्यात काही दुरुस्ती करण्यायोग्य नाही आहे, कारण त्यांनी जे लावलं आहे ते बरोबर लावलेलं आहे. तर मी हे जे कन्वर्ट करून हे फिमेलचं आहे, हे 18 कॅन्डिडेट आपले जवळजवळ एक्स्ट्रा येत आहे. मग तर ते एक्स्ट्रा कॅन्डिडेट हे अंशकालीन उमेदवाराचे आहे. ओके. तर इथे कट ऑफ हा बरोबर लागलेला आहे. हे इथं मी तुम्हाला GR पण दाखवला आहे, की खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन उमेदवार. त्यापैकी अंशकालीन उमेदवारच आपल्याला मिळालेले नाही. महिलांच्या जेवढ्या जागा होत्या 106, त्याच्यापेक्षा जास्त महिला त्यांनी क्वालिफाय केला आहे. म्हणजे ह्या पण कन्वर्ट होणार नाही. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त पण त्याचप्रमाणे आहे, प्लस खेळाडू पण त्याचप्रमाणे आहे. म्हणजे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा विद्यार्थी क्वालिफाय जास्त आहेत. तर त्या पण कन्वर्ट होणार नाही. राहिला फक्त प्रश्न चाइल्डचा, म्हणजे पोलीस चाइल्डचा. तर त्या कन्वर्ट होतं का नाही ते मला एक्झॅक्ट अजून माहिती मी घेतलेली नाही आहे. तर ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण माजी सैनिकचे आहे, की माजी सैनिकच्या जवळजवळ 38 ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होतील. जर कधी तर 1 वर्षानंतर. त्यांनी इथं दिलं आहे ना, माजी सैनिकांच्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष 1 वर्षाच्या कालावधीकरिता पुढे ओढण्यात येईल. म्हणजे ते जसाच तसं पुढे घेतात. पण मग पुढील भरती वर्षात अनुशेषाच्या पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तर सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. म्हणजे त्या 1 वर्षात जर त्यांना जर कॅन्डिडेट नाही भेटला 1 वर्षानंतर, तेव्हा त्या कन्वर्ट होतात. ओके. तर हे तुम्ही क्लिअर असू द्या. काहीच घोळ वगैरे काही नाही आहे, त्या सगळ्या अफवा आहेत. तर मी तुम्हाला हे डिटेल करून दाखवलं आहे. हे अगोदर मी इथे एवढं मोठं कॅल्क्युलेशन केलं, त्याच्यामुळं मी हे रफ याच्यासाठी नाही केलं की मला समजावं म्हणून. तर हे बघा, आपले कॅन्डिडेट त्यांनी बरोबर घेतले आहे. जेवढ्या जास्त जागा आहेत तेवढ्यापेक्षा जास्त कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे. ओके. फक्त राहिला प्रश्न होता अंशकालीन पदवीधरचा. तर त्या त्यांनी 103च्या ऐवजी त्या 121 करून टोटल कॅन्डिडेट आपले जे घेतले आहेत ते टोटल 1225 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे जवळजवळ. म्हणजे ते पण एक्स्ट्रा घेतलेले आहे ओपनपेक्षा. त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कट ऑफ हा योग्य प्रकारे लागलेला आहे आणि कोणत्याच प्रकारचं त्यामध्ये चेंज होणार नाही. आणि ओके, हे झालं. तर मी अगोदरच्या पण व्हिडिओत तेच सांगितलं, की मला पण असं डाऊट वाटत होता. पण जेव्हा मी पूर्ण डिटेलमध्ये बघितलं तेव्हा तुमचा डाऊट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. अगोदरच्या व्हिडिओत पण मी तेच सांगितलं होतं, की कट ऑफ हा योग्य लागलेला आहे. म्हणजे कन्वर्ट करण्याजोगं काहीच नाही आहे. ओके. तर त्याच्यामुळं काहीच याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही आहे. 12 तारखेला तुमची एक्झाम आहे. त्याच्यावरती तुम्ही जे विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यांनी फोकस करा. धन्यवाद.